मुंबईच्या आझाद मैदानात मनसेकडनं आंदोलन करण्यात येत आहे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारले जात आहेत। माझ्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे जी आहेत। संदीपजी, कोणते प्रश्न आहेत की जे महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही आता व्यवस्थेला विचारताय? नाही, आम्ही सकाळपासून आज आपला आंदोलन आहे, सकाळपासून आम्ही तेच सांगतोय की व्यवस्था ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही सडलेली आहे, ही अकाउंटेबल नाहीये, ही प्रश्नांची उत्तरं देत नाही। आज तुम्ही अगदी नीट एक्झामचं उदाहरण घेतलं, पेपर लीक होतो, कोणीच जबाबदारी घेत नाही। तुम्ही महानगरपालिकेच्या हद्दीत एक झाड कोसळतं, एका चिमुकल्याचा मृत्यू होतो, अनेक मुलं जखमी होतात, कोणीच जबाबदारी घेत नाही। एक माणूस रस्त्यावर चालता चालता मॅनहोल मध्ये पडतो, कोणीच जबाबदारी घेत नाही। त्यामुळे सिस्टीमला, व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे काम आहे आमचं आणि ते आम्ही करतो। आज महापौर कार्यालयाबाहेर, दालनाबाहेर सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। त्याचसोबत जे उद्यान विभाग आहे तिथे सुद्धा मनसेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। काय वाटतं, या आंदोलनानंतर काय परिस्थिती असेल? मला असं वाटतं की कसं आहे, निषेध हा करण्याची आमची एक पद्धत आहे। उत्स्फूर्तपणे काही कार्यकर्ते गेले असतील, खरं तर आम्ही आझाद मैदानात हे आंदोलन ठेवलं, उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते जातात, त्याला काही इलाज नाही। पण जे कार्यकर्ते गेले त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत। ज्या पद्धतीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी त्यांची जी भावना आहे ती मला वाटतं भावना लक्षात घेतली पाहिजे। आज खरं तर बघितलं तर अनेक जे मुद्दे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत। जितेंद्र परदेशी यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे किंवा त्यांच्यावरती कारवाईची जी मागणी आहे ती सातत्याने होते। जर आपण बघितलं तर नीट पेपर फुटी प्रकरण आहे, तिथे सुद्धा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। मात्र कुठेतरी सरकार जे आहे, प्रशासन जे आहे ते ऍक्शन मोडवर येत नाहीये। नाही, मुळातच मला असं वाटतं धर्मेंद्र प्रधान म्हणाल तर एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे। ज्या पद्धतीने सोशल मीडियावर त्याला शिव्या घातल्या तर ते एकदा बघा आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दल किती रोष आहे तुम्हाला कळेल। एक मिनिट, मनसेचं आंदोलन सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे जमलेले आहेत आणि आझाद मैदानावर पालिका प्रशासनाचा जो निषेध आहे तो मनसेच्या वतीनं करण्यात येतो आहे। मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा इथं जमलेले आहेत। हे जे आंदोलन आहे ते मनसेच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात येत आहे आणि एकूणच हा संपूर्ण जो परिसर आहे आझाद मैदानाचा तो भरलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात असेल किंवा इतर महानगरपालिकेचं जे भायखळ्याचं जे दालन आहे तिथे सुद्धा मनसेचे सैनिक आहेत ते पोहोचलेले आहेत आणि जे आंदोलन आहे ते मोठ्या प्रमाणावर करता आहेत। अनेक ज्या घटना मुंबईमध्ये सातत्याने घडता आहेत त्यावरती सुद्धा मनसेच्या वतीनं भाष्य करण्यात येत आहे। आझाद मैदानात सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे। अनेक मनसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती बॅनर घेऊन आलेले आहेत। काय सांगाल, आज आंदोलन आहे, कशा पद्धतीने निषेध होतोय पालिका प्रशासनाचा? बोला। महानगरपालिकेच्या विरोधात हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे। अनेक मुद्दे जे आहेत पालिकेचे ते समोर येत आहेत, कसं बघताय हे आंदोलन? विसंगती आहे महानगरपालिकेचे जे काही महापौर आहेत ऋतू तावडे आणि आयुक्त यांच्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये विसंगती आहे। ह्यांनी पहिलं ठरवावं की नक्की काय आहेत ती झाडं जी काय तुटलेली आहेत। ऋतू तावडे काय बोलल्या की जे काय आजूबाजूला ज्या पद्धतीचं जे ब्लॉकेज केलेलं आहे, सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, आणि आयुक्त काय म्हणतायत की हे कॉन्क्रिटीकरणामुळे काय झालेलं नाहीये। त्यांनी पहिलं ठरवावं, महानगरपालिकेचा हा जो काय बोलतात ना भोकळ कार्यक्रम चालू आहे हे ठरवावं त्या लोकांनी। एका विद्यार्थ्याचा सुद्धा मृत्यू झालेला होता चेंबूर दुर्घटनेमध्ये आणि त्याचाच फोटो हातात घेऊन आज मनसे कार्यकर्ते आझाद मैदानात उतरलेले आहेत। काय सांगाल, एकीकडे दुर्घटना घडतायत, एका चिमुकल्याचा जीव गेलेला आहे, 7 लाखांचा दंड ठोठावला गेलाय, मात्र महापौरांनी सुद्धा तो जो सगळा प्रस्ताव होता किंवा अहवाल होता तो फेटाळून लावलेला आहे। कसं बघताय? लोकांच्या जीवाचा काही पडलेला नाही या सरकारला। त्याच्या पुढेही आणि याच्या आधी मागची किती वर्ष किती लोकांचे जीव जात आहेत, कुठलीही सरकार कुठलीही दखल घेतली जात नाहीये। आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून दरवर्षी दर पावसाळ्यात रस्त्यावरती असतो। आमच्या मुलुंडमध्ये आम्ही दरवर्षी एक मोहीम चालू करतो की या महिन्यामध्ये आम्ही काय काय कामं करून घेतली, ही मोहीम आमची दरवर्षी असते। अशा टाईपच्या मोहिमा प्रत्येक पक्षाने, प्रत्येक सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। झाडं पडतात, झाडं का पडतायत यासाठी कोणी लक्ष देत नाही, कारण खाली मातीच नाहीये, झाडांना टिकायसाठी मातीच नाहीये।
परत आपल्या काही प्रथा यांच्यामुळे आपण ज्या झाडांच्या खाली पिठी साखर टाकणं, पीठ टाकणं, याच्यामुळे पण काही कीड लागून झाडं पडतात. तर या गोष्टींकडे कोणी कुठला अहवाल घेतला जात नाहीये किंवा कुठलेही हे ऑडिट होत नाहीये या गोष्टींबद्दल. असे सगळे प्रकार सातत्याने घडतात. मात्र पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर 800 पेक्षा अधिक झाडं पडलेली आहेत. मनसे सातत्याने हा मुद्दा उचलताय, मात्र प्रशासनाला जाग येत नाहीये. कसं बघताय या? प्रशासनाला जाग येण्यासाठी आता आमचं जे आंदोलन चालू आहे याने नक्कीच जाग येईल याचा आमचा विश्वास आहे. आणि जरी नाही आली तर मग साहेबांनी आम्हाला सांगितलं हात सोडून बाहेर पडा, मग ते आम्ही पुढे जाऊच. आधी हात जोडून आणि नंतर हात सोडून अशाच पद्धतीचं जे आंदोलन आहे ते आता मनसेकडनं करण्यात येत आहे. अजूनही जर बघितलं तर ह्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसैनिकांची गर्दी झालेली आहे. आझाद मैदान असेल, इथं हे सध्या आता आंदोलन सुरू आहे. मात्र जर आणखीन महत्वाचा मुद्दा यामध्ये बघितला तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये महापौर दालनाबाहेरच जे आंदोलन आहे ते मनसैनिकांनी केलेलं आहे. आणि त्याच सोबत जो भायखळ्याचा गार्डन विभाग आहे तिथे सुद्धा मनसेचं जे आंदोलन आहे ते होत आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारं हे आंदोलन मनसेचं आज ह्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू आहे. आणि यावरच महत्वाचे जे मुद्दे आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचे 6 नगरसेवक आहेत आणि त्यांनी सुद्धा मॅनहोल प्रकरण असेल किंवा वृक्ष उन्मळून पडण्याच्या ज्या दुर्घटना आहेत त्या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवलेला आहे. खरं तर साकीनाका मॅनहोलचे प्रकरण होतं, एका व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता. तिथं कुणीही म्हणजे अजूनही त्याचा जो अहवाल आहे तो मात्र आलेला नाहीये. मोठ्या प्रमाणावर 800 पेक्षा अधिक वृक्ष जे आहेत ते ह्या पहिल्या पावसात मुंबईमध्ये कोसळलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी हा जो रोष आहे, व्यवस्थेला प्रश्न विचारणं आहे ते सुद्धा समोर येत आहे. काल सुद्धा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती जंतर मंतरवरचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनानंतरच इथं दादरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एकत्र आलेले होते आणि त्यांनी आंदोलन केलेलं होतं. आणि तेव्हा सुद्धा शर्मिला ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील हे सुद्धा खाली मैदानावर रस्त्यावर उतरलेले होते. त्यामुळेच कुठेतरी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा जो कारभार सुरू आहे त्या कारभाराच्या विरोधात आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठीच हे जे आंदोलन आहे ते मनसेच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात येत आहे. आणि या आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल ते सुद्धा लवकरच कळेल, कारण या सगळ्या संदर्भात कालच जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांची सुद्धा जी भेट आहे ती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी घेतलेली होती आणि त्यानंतरच आज हे जे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे. मात्र आता या आंदोलनानंतरही मनसेच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं सुद्धा मनसेकडनं सांगण्यात येते. त्यामुळे आता भविष्यात ह्या आंदोलनाची दिशा कशी असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.